मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे बंधूंची युती झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत युतीची घोषणा केली आहे। तर दुसरीकडे मुंबई महापालिकेमध्ये महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि भाजप हे एकत्रितपणे लढणार आहेत। मात्र अद्यापही जागा वाटपावरून घोडा अडलेला आहे। तर तिकडे ठाण्यात देखील बैठकांचा सिलसिला सुरू आहे। एका मागोमाग एक बैठका पार पडतायत। महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये परवा दिवशी रात्री तब्बल 5 तास ही बैठक झाली आणि पहाटे 4 वाजेपर्यंत ही बैठक चाललेली होती। मात्र अजूनही ठाणे आणि मुंबईतील जागा वाटपाचं महायुतीमधलं चित्र काही स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे ठाण्यामध्ये नेमकं अडलंय कुठे, अर्थातच महायुतीचं ठरलंय, मग ठाण्यात अडलंय कुठं असा सवाल आता उपस्थित केला जातोय। पाहूयात। मुंबई महापालिकेसाठी ठाकरे बंधूंची युती झाली आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युतीची घोषणा केली। तिकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातही ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहेत। मात्र शिंदेंच्या शिवसेनेचं आणि भाजपचं जागा वाटपाचं घोडं अद्यापही ठाण्यात अडल्याचं दिसतंय। ठाण्यात शिवसेना आणि भाजपच्या 2 बैठका पार पडल्या, पण त्यात काही एकमत झालं नाही। ठाण्यात आम्ही सीट शेअरिंगसाठी तयार आहोत, पण शिवसेनेकडून अद्याप कोणताही ठराव आला नाही असं भाजपचे आमदार संजय केळकर यांनी सांगितलंय। तर ठाण्यात आमचा फॉर्म्युला ठरलाय, लवकरच युतीची घोषणा होईल असं भाजपच्याच निरंजन डावखरे यांनी म्हटलंय। युती झाली नाही तर आम्ही प्रिपेअर्ड आहोत। स्वतंत्र लढण्याकरता भारतीय जनता पार्टी पूर्णपणे तयारी आहे आणि सर्व प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी जोरकसपणे उतरू शकते आणि कार्यकर्त्यांना देखील त्या निमित्ताने लढायला सुद्धा मिळण्याची संधी मिळू शकते। मुळात युती झालंय असं निश्चितपणे वरच्या लोकांचं झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनाने जे आमचे पक्षाचे प्रमुख निर्णय घेतात त्या पद्धतीचं काम हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा निश्चितपणे खाली घेणार आहे। आम्ही सन्मानपूर्वक ज्या सीट्स आमच्याकडनं मागितलेल्या आहेत त्या संदर्भातला प्रस्ताव हा शिवसेनेकडे आहे। या संदर्भातलं त्यांचीही भूमिका ही सकारात्मक आहे। येत्या काही दिवसातच या संदर्भातली घोषणा आपल्याला होताना दिसणार। दरम्यान गुरुवारीही एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली। त्यात मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर आणि वसई विरार या महापालिकेतील युतीबाबत चर्चा झाली। त्या बैठकीला खासदार नरेश म्हस्केही उपस्थित होते। युतीबाबत दोन्ही पक्षांचे नेते सकारात्मक आहेत। लवकरच घोषणा होईल असा दावा म्हस्केंनी केलाय। ठाण्यामध्ये त्याचबरोबर MMR क्षेत्रामध्ये युती संदर्भात सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि मला खात्री आहे की जो वरिष्ठांनी जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने MMR हद्दीमध्ये आमच्या ठाणे जिल्ह्यामध्ये होईल। ठाण्यात राष्ट्रवादी अजित पवार गट कुणासोबत जाणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही आहे। आम्ही भाजपसोबत जाणार नाही, आम्ही शिंदेसोबत जाऊ शकतो आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अद्याप प्रस्ताव नाही, पण प्रस्ताव आला तर आम्ही त्यांच्यासोबतही जाऊ शकतो असं अजित पवार गटाच्या नजीब मुल्ला यांनी सांगितलंय। भूमिका लक्षात, भावना लक्षात घेता आम्ही सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेबांना, सन्माननीय प्रांत अध्यक्ष आमचे तटकरे साहेबांना आम्ही कळवलं होतं की महायुतीमध्ये महाराष्ट्रात ज्या महापालिकेत निवडणूक लढवायची आपण लढू द्या, पण ठाणेकरांचे आमचे सर्व कार्यकर्ता आणि माजी नगरसेवकांची भावना आहे का आपण एकटा चलोरे जावं। आमची प्रस्ताव आम्ही दिला होता की शिवसेनेबरोबर मान सन्मानाने बोलवलं तर आम्ही शिवसेनेबरोबर जाणार, पण भाजप असेल तर आम्ही महायुतीत सामील होणार नाही। तर मनसेच्या अविनाश जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावलाय। बालेकिल्ला कशावर मोजता, आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर असा निशाणा जाधवांनी साधलाय। सांगतो, बालेकिल्ला तुम्ही कशावर मोजता, आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर? आत्ता जेवढे घेऊन गेलेत ते चोरलेले आहेत। आता चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बालेकिल्ला म्हणत असाल तर हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे। ठाणे महापालिका हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला। मुंबईत भाजप शिवसेनेला किती जागा सोडतो त्यावर ठाण्यातलं गणित ठरण्याची शक्यता आहे। त्यामुळे ठरलंय पण जागा वाटपावरून अडलंय असंच काहीसं चित्र ठाण्यात महायुतीचं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, ठाणे।